श्री दत्त महात्म्य अध्याय 6. कथाभाग. अर्जुन सह्याद्रीवर पोचला तेव्हा त्याला तिथे ध्वज, वज्र व अंकुश या चिन्हांनी युक्त अशी पावलांची चिन्हे दिसली. ती पाहताच तो काही काळ देहभान विसरला. मग जेव्हा पुन्हा भानावर आला तेव्हा तो पुढे चालू लागला. दुरून कानावर येणाऱ्या वेदघोषांच्या अनुरोधाने चालत तो आश्रमात जाऊन दाखल झाला. तिथे कोटी मदनांपेक्षा स्वरूप सुंदर असा अजानुबाहू दत्त त्याच्या दृष्टीस पडला. तो धावत जाऊन त्याच्या चरणांवर पडला. त्यावेळी दत्ताच्या मांडीवर एक सुंदरी बसली होती. दत्ताने त्याला लाथ मारून हकलला, पण तो पाय चेपीत तसाच बसून राहिला. दत्त वारंवार त्याला मारीत असे, पण तो तसाच सेवा करीत बसे. रोज तो सुगंधी फळे फुले आणून देई. त्याचप्रमाणे दारू व मांसान्नही आणून देत असे. एकदा असे झाले की नुसता दत्ताच्या दृष्टिक्षेपाने राजाचे दोन्ही हातच गळून पडले. दत्त म्हणाला, माझ्यासारख्या भ्रष्ट पुरुषाच्या संगतीमुळे हा अपशकुन झाला आहे. तरी तू इथून तात्काळ निघून जा, नाहीतर तुझ्या जीवाची काही शाश्वती नाही. पण राजा अशा मायेला मी फसणार नाही असे म्हणाला. त्याच्या निष्ठेने प्रसन्न झालेल्या दत्ताने त्याला वर मागण्यास सांगितले. राजाने सर्वत्र संचार करण्याची शक्ती, सर्व काळ यश, सामर्थ्य आणि सर्व सिद्धी यांची मागणी केली. शिवाय जो राजाचे नाव घेईल त्याला नष्ट वस्तू प्राप्त व्हावी, धर्माचरण घडावे, गमनसिद्धी मिळावी व दत्ताच्या पायी दृढ भक्ती असावी आणि अंती दत्तासारख्या पवित्र वीराच्या हातून युद्धात मरण यावे, एवढ्या गोष्टी मागितल्या. दत्ताने तथास्तु असे म्हणून त्याला पोटाशी धरला आणि सप्तद्वीपवती पृथ्वीचा राजा हो असे सांगून त्याला निरोप दिला. अर्जुनाला गहिवरून आले. जशी एखादी मुलगी सासरी जाताना वारंवार मागे पाहत जाते, तसा तो निघाला व नर्मदा काठी आपल्या माहिष्मती नगरीत आला. मग त्याला शास्त्रोक्त राज्याभिषेक करण्यात आला. तेव्हा सर्व देव व ऋषीमुनी उपस्थित होते. राजाचा कारभार सुरू झाला. त्याने शस्त्रास्त्र बंदीचा नियम केला. तो अनेक जागी एकाच वेळी जाऊन कार्य सांभाळीत असे. एकेवेळी तो राण्यांसह नर्मदेवर क्रीडा करीत असताना तिथे रावण आला आणि त्याने युद्धासाठी आव्हान केले. त्या समयी राजाने स्त्रियांच्या हातून त्याला बांधून मुलांना खेळणे म्हणून दिला. मग कुबेर येऊन विनंती करून सोडवून घेऊन गेला. अशा त्या कार्तवीर्याचा नाममंत्र निरनिराळी बीजाक्षरे जोडून जपला तर अनेक सिद्धींची प्राप्ती होते. सर्व रोग बरे होतात, त्रिताप ताप नष्ट होतात. त्याच्या श्लोकाचा जप केला असता गेलेले धन परत मिळते, असा त्याचा प्रभाव अद्यापही आहे. अध्याय 6. श्री दत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे शिष्याप्रती, त्वा ऐकावे एकचित्ती. पुत्र सांगे पित्याप्रती, तेची उक्ती सांगतो. सह्याद्रीवरी अर्जुन जाता देखे पदचिन्ह. वज्रांकुश ध्वज नलिन शोभायमान उमटले. पाहता सचिन्ह पाऊले अर्जुनाचे मन दाटले. अंगी रोमांच उठले, नेत्री सुटले प्रेमाश्रू. मन झाले निश्चळ, इंद्रिये न करीती खेळ. बुद्धी झाली विमळ, राहिली केवळ चेष्टाहीन. अंतर्बाह्य नेणे काही, मी तू पण ठावे नाही. पददर्शनाची गती ही योग्या नाही ठावीजी. दैवयोगे ये देहावर, करी तया नमस्कार. तेथे लोळो सादर, टाकी अंगावरती माती. म्हणे अहो धन्य हे मही.
जे पद अलभ्य देवांलाही, ते अश्रांत सेवीही. ऐसी नाही दुजी धन्या, रोमांचसे तृणांकुर. उभारून पाठीवर, सुचवी हर्ष निर्भर. कृपापात्र हे भूमी, तव देखिले वृक्षफलित. शाखाग्रे नम्र होत, म्हणे अर्जुन हे निश्चित. केवळ भागवत वाटती, पूर्वी केला अपराध. ताठा धरोनी झालो मदांध, म्हणून हा तमोंध वृक्ष जन्म दिधला. असे मनी आणून फळे पुढे करून, शाखा मस्तके नमून करीती वंदन भक्तीने. हा पर्वत मनोरम, वाटे हा भगवतोत्तम. नित्यसेवी हा सत्तम, पुरुषोत्तम चरणरजा. नित्य कंद मूल फळ, भगवंता दे स्वादुजळ. हा भाविक प्रेमळ, भक्त केवळ वाटे हा. असे मनी चिंतून चाले पुढे अर्जुन. चकोर चांदणे पाहून आनंद घन होय जेवी. तेवी आश्रम पाहुनी, वेदध्वनी ऐकुनी. पुढे अर्जुन येऊनी, पाहे नयनी भगवंता. कोटी कंदर्प गाळुनी, मूर्ती ओतिली वाटे मनी. मंद हास्य दिसे वदनी, पाहता मनी हर्ष होय. आजानुबाहुस रेख, पाहता डोळा होय सुख. दृष्टी चिकटे सविवेक, सेवी चोख रूपामृत. प्रफुल्ल कमलवदन, वाटे घ्यावे चुंबन. शरीर परमशोभन, वाटे अलिंगन दृढ द्यावे. दिसे दिगंबर मूर्ती, परमगोजरी आकृती. तेथोनी न फिरे मागे वृत्ती, जेवी गती योगियाची. मायेची करोनिया नारी, प्रेमे तिशी क्रीडा करी. ते देखोनी पळती दुरी, अविचारी मुनिजे. गर्गवचन स्मरून हा खेळ जाणून, केवळ प्रेमळ अर्जुन भाव धरोणी राहिला. दत्त म्हणे जा निघून, नातरी करीन ताडण. येरू तथास्तु म्हणून, श्रीचरण सुरू लागे. अंकी ठेवूनी चरण, भावे करी संवाहन. जरी दत्त करी निर्भरसन, तिकडे मन न देई. जसी का सती नारी, कोपे पती मारी तरी. सेवेसी न अंतरी धरिते. प्रभूचे पाय चुरता, नख माणिके चकमकता. हार्दतम जाय असता, स्वरूपी लीनता सहज हो. सहज होता सेवन, समूळ नासे अज्ञान. ज्ञाने भगवत प्रेम बंधन, होते तोडून कोण टाकी. टाकी पदी लोटूनी दत्त, तरी शिष्य न सोडित. जेवी लोह चुंबका धरीत, तसा सक्त होई राजा. करी पाद संवाहन, मध्य मांस दे आणून. दे सुगंधस्त्रक चंदन, फळे आणून देतसे. निद्रा आळस सोडून, चरणी मन लावून. न सांगता करी सेवन, उच्छिष्ट पान प्रसाद घे. त्याचे जाणा या अंतर, कौतुक करी ईश्वर. बाहू पाडी धरेवर, ईक्षण मात्रे करून. हासोनी बोले आपण, भूपा अरिष्ट हे दारुण. पळत जा येथून, येईल मरण वाटते. अशुद्ध संगाचे हे फळ, मी असे अमंगळ. कर्म बहिष्कृत केवळ, भक्ष्य वर्जित. मी उन्मत्त नग्न स्त्रिये घेऊन. क्रीडा तिसी करून, राहे अनुदिनी भूपाला. माझा संसर्ग दोष, तुझ लागला विशेष. तोची करील प्राणशोष, निशेष तुला झळकोन. ऐसे ऐकोनी वचन, गर्गोपदेश स्मरून. बोले नमस्कार करून तो अर्जुन दत्ता ते. देवा व्यर्थ का मोहविशी, समजलो मी मानसी. लोकानुसारे वदसी, लीला दाविसी तसाच. तू सर्वात्मा पुरुष, घेशी मायेने हा वेश. असोनिया निर्विशेष, सविशेष भाससी. तू अनघ निश्चळ, अनघा ही शक्ती केवळ. आपल्यावरी
घेसी आळ जगज्जाळ आधाराची. हे जग उपजेल जरी जगी असशील तू तरी. हे तो मृगजळा परी हे विकारी दृष्ट नष्ट. तू आणि विश्व चराचर जो उभयतांचे नेणे अंतर. तो भेददर्शी पामर तो शास्त्रे बद्ध होतो. नाही जयाहून शुद्ध तो तू खास अशुद्ध. एवं यथार्थ जाणे जो बुद्ध तो हो अशुद्ध त्वत्सम. अज्ञा दिसे हा भेद त्या बांधी धर्मे वेद. त्याचे शिरी विधी निषेध तू तो निर्बाध सर्वथा. देह जावो अथवा राहो त्वद्रूपी मन निश्चळ हो. विपरीत भावना न राहो हा निश्चय भगवंता. ऐकुनी अर्जुनाचे वचन श्री दत्त प्रसन्न होऊन धन्य रे तू भूपनंदन. देतो वरदान माग आता. तू भक्तितत्व जाणसी म्हणोनी मज न सोडीसी. जीवलग तू आवडसी भक्त होसी निश्चळ. जे माझे अनन्य भक्त त्यांपाशी राहे मी सतत. जे असती अभक्त दुःखयुक्त ते होती. तू न धरिता देह स्वार्थ सोडोनिया भोग्यार्थ. मत्सेवा केली यथार्थ केले सार्थक जन्माचे. ऐसे बोलता दत्त राजा झाला पुलकांकित. निरिच्छ असून निश्चिंत प्रारब्ध प्रेरित वदेतो. देवा जरी प्रसन्न होसी देई सर्व समृद्धीसी. यावे मला एकुलत्यासी प्रजापालन सामर्थ्य. अविरोधे धर्मार्थ काम असावे यश निस्सीम. म्या व्हावे बलधाम देवो मन्नाम नष्टलाभ. धर्मे प्रजापालन व्हावे परचित्त ज्ञान. स्मरती त्याला घडावे दर्शन सर्व सिद्ध्या गमन असावे. सहस्त्रबाहू असावे इच्छिता जय मिळावा सर्वथा. इच्छित स्थानी जाण्याकरिता अकुंठित गती असावी. सदा सर्वज्ञता असावी. स्वर्गी पाताळी गती व्हावी. कुमार्गी प्रवृत्ती न व्हावी. सदा असावी सत्संगती. अतिथी पूज्य यावे घरी. अक्षय द्रव्य असावे भांडारी. आरी न राहावा भूमीवरी. व्हावे महीवरी साम्राज्य. आयुष्य पूर्ण असावे. धारातीर्थी मरावे. भवतुल्याने मारावे तुमचे नित्य स्मरण. भक्ती असावी भवच्चरणी. सदोदित अव्यभिचारिणी. हेची आवडी माझे मनी. असे म्हणून नमस्कारी. प्रभू म्हणे हे दिले वर तू होसी सप्तद्वीपेश्वर. ऐसे बोलता योगेश्वर फुटले सुंदर दोन भुज. मग प्रेमे दाटून दृढ घेई देवाचे अलिंगन. अलिंगिता द्वैतभान जाऊनी निश्चळ राहिला. ओळखोनी अंतस्थिती वरदान आणुनी चित्ती. त्यावरी माया सोडिती पुन्हा उठविती तयाते. श्री दत्त म्हणे तयासी त्वा जाओनी माहिष्मतीसी. राज्याभिषेक आपणासी करवी विधीसी मदाज्ञेने. तथास्तु म्हणून अर्जुन भावे नमन करून म्हणे शिरसा मान्य वचन. विस्मरण न व्हावे तुमचे. माझे असावे स्मरण आपले हे चरण. हेची माझे जीवन येथे प्रमना मन तुमचे. जेवी बाळा सोडून दुरावे जरी कुर्मीन. त्याचे करिता स्मरण तया जीवन येतसे. जीवन येतसे भक्ता तुम्ही मनी आठविता. जेवी कुर्मिनीने विसरता बाळे पंचता पावती. कुर्मिनीला येवो भ्रमप्रमाद. तुम्ही ईश्वर स्वच्छंद. तुम्हा न ठावा भ्रमप्रमाद. साक्षी वेद देतसे. तुमचे आज्ञेवरून जीवावरी आवरण. घाली माया दारुण म्हणोनी भ्रमण पावती. तीच माया तुम्हापासी तिचे आवरण न ये तुम्हासी. लौकिक मायेसी उपमेयेची.
स्वाधीन स्वाश्रय माया, अन्या ठेवी मोहुनिया, ती नावरी स्वाश्रया, लोकत्रया ठावे हे. जैसा पाळला कुत्रा, छू म्हणता धरी परा, धन्यावरी नये त्याच्या घरा, सेवी त्यावरी न भोके, जो होई तुझा भक्त, त्यापुढे माया हो अशक्त. मी तुझा भक्त व्यक्त, अव्यक्त माया काय करील. आम्हा मायेचे नाही भय, आम्हा पुढे काळ काय. दैव रेषेवरी पाय, देऊ हे पाय आठविता. देवा योगक्षेमाची वार्ता, सोडूनी देऊ सर्वथा. जेथे तेथे तुझ्या कथा, गाऊ माथा नम्र करुणी. असो आता हे मागणे, सर्वथा आम्हा न विसरणे. आम्हा वाचवावे स्मरणे, हे गाऱ्हाणे पुन्हा पुन्हा. असे म्हणून अर्जुन चाले मागे पाहून, जेवी सासुऱ्या जाता सून, पुन्हा पुन्हा फिरोणी मागे पाहे. स्मरण ठेवूनी अंतरी, राजा आला रेवा तिरी, प्रवेशला माहिष्मतीपुरी. येती सामोरी पौरमंत्री, देवऋषी आणि महर्षी, त्याते आणिले संतोषी. त्याही मंत्रवाद्य घोषी, अभिषेक केला विधीने. स्वर्ण पवित्र युक्त सुरेखा, औदुंबराची ओली शाखा. तिने अभिषेकिती तीर्थोदका, नाना शाखा मंत्रेसी. त्यासी अभिषिक्त अर्जुन, देई क्षेत्र गो स्वर्ण. दीनांधकृपणा धन, देई अन्न यथेच्छ. वसुरुद्रादित्य देव, आले मरुद्गण विश्वे देव. त्याही अभिषेकीला राव, महोत्सव तेव्हा झाला. महाराज अर्जुन सर्वांचे करी पूजन, ते देती आशीर्वचन, सुखी आयुष्यमान हो म्हणून. नाना राजे करभार, घेऊनी आले समोर. डांगोरा पिटे नृपवर, ते सर्व पौर ऐकती. माझ्या वाचोनी जो करी, जरी का शस्त्र धरी, किंवा जो हिंसा चौर्य करी, त्याला मारीन ठार मी. ऐसे ऐकोनी वचन, शस्त्रे देती टाकून. भये पाळिती वचन, लीन होऊन सर्वदा. तोची झाला क्षेत्रपाळ, ग्रामपाळ पशुपाळ. सेना धान्य धनपाळ, विप्रपाळ तोची झाला. अग्नी चोर रिपू व्याळ, याही प्रजा होता व्याकुळ. नाना रूपे धरोणी संभाळ, करी भूपाळ विपद धरता. नष्ट लाभे नाम घेता, दर्शन दे ध्यान करिता. सर्वा झाली अरोगता, वृष्टी पडे यथाकाळी. सुफळा झाली धरा, भूपे यज्ञे भूसुरा मरा. तृप्त केले न्याये नरा, पाळी फिरे जो त्रिलोकी. माघ कृष्ण अष्टमी दिनी, अनघाष्टमी व्रत करुणी. ब्राह्मणा भोजन दे दुसरे दिनी, प्रतिवर्षी नियमाने. जो हे अष्टमी व्रत करील, तो नर सुखी होईल. सकलाभीष्ट लाभेल, हे बोल मानिल जो. यद्दिनी मिळाला वर, तद्दिनी उत्सव करी थोर. श्री दत्त दर्शन वारंवार, करी प्रेमभर होवोनी. जो परम दुर्धर्ष तेजस्वी, बळी सहस्त्र कर की रवी. विजयी सुकीर्ती मिरवी, नुरवी जो दुःख वार्ता. ज्याला नसे विस्मरण, करी शरणागत रक्षण. सर्वेश्वर्य भोगून, गाथा वदवी जगी हे. न नूनन कार्तवीर्यस्य, गतिम यास्यन्ति पार्थिवः. यज्ञदान तपोयोग, श्रुतवीर्य जयादिभिः. एके दिवशी सहस्त्र नारी, घेवोनिया रेवा तिरी. स्वच्छंदे अर्जुन क्रीडा करी, तव देवारी रावण आला. अर्जुन हा महाशूर, नारद वाक्ये जाणूनी निशाचर. आला करावया समर, तया देखती त्या नारी. अर्जुने नेत्रसंकेत करून, स्त्रियां करविले बंधन. बाळा खेळावया लागून,
ठेविला नेऊन सदनात, पोर धरिती त्याच्या करा, भवंडीती त्या निशाचरा. हे कळले कुबेरा, प्रार्थुनी नृपवरा सोडविला. असा बळी तो अर्जुन, नगरी ही नित्य राहून, नाना रूपी सप्तद्वीप धुंडोन राज्यपालन करी धर्मे. नमस्ते कार्तवीर्याय, हा त्याचा मंत्र होय. येणे सर्वारिष्ट क्षय, होय हा निश्चय जाणावा. प्रणव बीज लावून जपता, होय भवबंध मोचन. ह्रीम बीज लावून जपता, सर्वैश्वर्य मिळेल. एम बीज लाविता, वाक्सिद्धी होईल. सर्व विद्या पारंगत होई, लक्ष जपता कार्यसिद्धी होई. मंत्रशक्ती प्रभावे, श्रीम बीजे लक्ष्मी मिळे. द्राम बीजे अपमृत्यू टळे, रोगपीडा पळे, आरोग्य मिळे निश्चयी. वषट बीजे वशीकरण, वौषट बीजे होई आकर्षण. होम बीजे होई विद्वेषण, फट बीजे उच्चाटन होतसे. ठ ठ बीजे होय स्तंभन, खेम खेम बीजे होय मारण. नमहा बीजे होय संपन, होय पोषण. स्वाहा बीजे सोह बीजे होय क्षोभन, क्लीम बीजे वशीकरण. ग्रहभूतादी निवारण, हुम फट बीजे होईल अक्षिरोग मेह सन्निपात. श्लेष्मज्वर क्षय कुष्ठ, गुल्म पैत्तिक वात. देश कालोत्थ संगज, हे रोग समस्त किंवा त्रिविध उत्पात. प्रणव बीजे होती शांत, परप्रयोगाचा अंत होईल. दत्त निवेशित नष्ट प्रयुक्त, ते सहस्त्र जपे मिळे वित्त. घृत दीप लावून एकांत, जपता साधे प्रयोग. कार्तवीर्यार्जुनो नाम, राजा बाहू सहस्त्रवान. तस्य स्मरणमात्रेण, गत्तं नष्टं च लभ्यते. इति श्री दत्तमहात्म्य श्री वासुदेवानंद सरस्वती कृते षष्ठोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.